हॅलो सख्यांनो, मी शुभ सकाळ. मी आज तुम्हाला सुधारस म्हणून एक पारंपरिक रेसिपी आहे ती दाखवते. पुरी बरोबर खायला खूप छान लागते. तर चला आपण सुरू करूया. हे बघा, हा एक लिंबाचा रस, तर हे केशर भिजवून घेतलेलं आहे. नंतर एक वाटी साखर, एक लिंबाच्या रसाला एक वाटी साखर यूज करायची. आणि हे वेलची पावडर आणि हे पाणी. आणि दुसरा एक पदार्थ, अननसाचे बारीक काप करून सुधारस तयार झाल्यावर त्यामध्ये सोडायचे. अननसाचे, केळीचे काप, अननसाने खूप छान वास येतो आणि सुंदर लागतं ते. तर आपण आता अननसाचे काप करून घेऊया. एक वाटी पाणी, एक लिंबाच्या रसाला एक वाटी पाणी आणि एकच वाटी साखर, असं प्रमाण. खूप छान होते ही रेसिपी उपवासाच्या दिवसाला. आज श्रावणातला दुसरा सोमवार. सगळ्यांचे उपवास असतील. संध्याकाळचा उपवास सोडायला हा पदार्थ केला तरी छान वाटेल. आता ह्या साखरेचा आणि पाण्याचा आपल्याला थोडंसं पाक असं नाही, एक तारी पाकासारखं करून घ्यायचं, विरघळून घ्यायची साखर. बोटावर घेऊन थोडंसं चेक करायचं. साखरेचा कच्चेपणा पण जातो आणि थोडीशी तार आली की मग टाकूया. आता आपल्या साखरेचा पाक थोडासा चिकट झालेला आहे. त्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा. आपण एक लिंबाचा रस केलेला आहे तो. नंतर केशर टाकायचं. जेवढं विरघळलेलं असेल तेवढं केशर. आणि थोडी एक चमचा वेलची पावडर. एक चमचा वेलची पावडर टाकूया.
कलर बघा किती सुंदर आलाय ना, कलर छान कलर आलाय. केशरी केशर टाकल्यामुळे त्याचा कलर खूप झाला आपला सुदारस. पुऱ्या बनवा, नाहीतर भोपळ्याचे घारे बनवा. आंबट गोड असं खायला खूप सुंदर लागतं. कशी वाटली रेसिपी सख्यानो? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.